हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गरुड अकॅडमी. माझं नाव आहे भारती गरुड आणि आज आपण चर्चा करणार आहोत पर्यावरण आणि परिस्थितिकी या विषयामधल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था. म्हणजे आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा अशा संस्था आहेत की साधारणतः 1970 पासून कार्यरत आहेत की ज्या पर्यावरणासंबंधात काम करत आहेत. ठीक आहे. आणि त्यामुळे ह्या संस्था काय करतात तर त्या अवेअरनेस क्रिएट करतात जगभरामध्ये, भारतामध्ये, आणि भारतामध्ये तर खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. बऱ्याचशा आहेत की ज्या शासकीय आणि अशासकीय आहेत. शासकीय आहेत आणि अशासकीय म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत. ठीक आहे. तर अशा ज्या संघटना आहेत त्याच्यातल्या ज्या ठराविक महत्वाच्या आहेत आणि ज्या परीक्षेला येऊ शकतात त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. सो जास्त वेळ न घालवता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. सो पहिली आहे BSI. BSI म्हणजे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया, भारतीय वनस्पती सर्वेक्षण. आता ही जी संस्था आहे याची स्थापना झाली आहे 1890 मध्ये आणि याचं मुख्यालय आहे कोलकाता येथे. ठीक आहे. तर ही संस्था काय करते? देशातील वनस्पतींचा शोध लावण्यासाठी आणि त्यांच्या प्रजातींच्या आर्थिक लाभाच्या दृष्टीने संशोधन करण्याच्या दृष्टीने या संस्थेची स्थापना करण्यात आली, आर्थिक लाभासाठी. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या वनस्पती शोधायच्या, त्याचं इकॉनॉमिकल बेनिफिट काय आहे ते सगळ्या गोष्टी बघायच्या आणि परिस्थितीनुसार कुठल्या प्रजाती कुठे सर्व्हाइव्ह करतील या सगळ्या गोष्टींचा सर्वे करण्याचं काम BSI करतं. ठीक आहे. हा इथे याचा लोगो आहे, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया. ठीक आहे. बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया फर्स्ट. नेक्स्ट आहे वन अनुसंधान संस्थान म्हणजेच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. त्याची स्थापना झाली आहे 1906 मध्ये आणि याचं मुख्यालय आहे देहरादून येथे. ठीक आहे. तर ही जी संस्था आहे ही काय करते तर वनांचे व्यवस्थापन करणं आणि संरक्षण करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. ठिकाण आहे देहरादून. आपल्याला प्रश्न आला तर आपल्याला स्थापना आणि मुख्यालय हे दोन पॉइंट्स जास्त विचारले जातात. एक तर मुख्यालय आणि त्याचं स्थापना वर्ष. ठीक आहे. तर आपल्याला हे जास्त इम्पॉर्टंट आहे. दुसरी याची महत्वाची गोष्ट अशी की ह्यामध्ये देशातली जे वन अधिकारी आहेत किंवा वनसंरक्षक आहेत त्यांना इथे प्रशिक्षण दिलं जातं. राईट. सो हे इम्पॉर्टंट आहे. 1906 मध्ये स्थापना झाली आणि देहरादून येथे मुख्यालय. बस एवढंच. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट एवढंच लक्षात ठेवायचं, जास्त नाही. नंतर आहे झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण. वन्यजीवांचे संरक्षण, संशोधन आणि शोध घेऊन त्यांच्याबाबत जे विविध ज्ञात अज्ञात पैलू जे आहे त्यांचा अभ्यास करण्यासाठी 1 जुलै 1916 रोजी या संस्थेची स्थापना झालेली आहे. 1 जुलै 1916. काळ बघा, इंग्रजांच्या काळामध्ये स्थापना झाली. हा जो आधीचा आहे तो पण, ह्याची पण, ही पण, ह्या तिन्ही ज्या संघटना आहेत त्या स्वातंत्र्यापूर्वीच्या संघटना आहेत की ज्या आजही कार्यरत आहेत. ठीक आहे. याचं मुख्यालय आहे कोलकाता येथे. राईट. याच्यामध्ये काय केलं जातं की राज्यातल्या ज्या वेगवेगळ्या परिसंस्था आहेत किंवा प्राणी आहेत त्या सगळ्यांचं सर्वेक्षण केलं जातं आणि शोध घेतला जातो कुठल्या ठिकाणी कुठले प्राणी चांगल्या पद्धतीने सर्व्हाइव्ह करतायत, त्यांची संख्या काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींबाबत चर्चा, म्हणजे इथे सर्वेक्षण केलं जातं, रिपोर्ट पब्लिश केले जातात. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याला फक्त तारीख, नाव आणि मुख्यालय हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जर महत्वाचं कार्य असेल तर आपल्याला स्टॅटिक GK मध्ये मोस्टली स्टॅटिक GK जर असेल तर मोस्टली प्रश्न काय येतो, मुख्यालयाचं ठिकाण आणि स्थापना वर्ष आणि कधी कधी फुल फॉर्म पण विचारतात. जसं फुल फॉर्म इथे मी लोगो मध्ये सांगितलंय, झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. ठीक आहे. तर इतकंच फक्त लक्षात ठेवायचं, जास्त लक्षात नाही ठेवायचं. नंतर आहे निरी. निरी म्हणजे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था. खूप मोठं नाव आहे. राईट. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट असं याचं नाव आहे. ठीक आहे. तर ही जी संस्था आहे याचं मुख्यालय आहे नागपूर येथे आणि जस्ट अ मोमेंट, कर्सर गायब होतो. याची संस्था आहे नागपूर येथे आणि ही जी संस्था आहे ही CSIR नवी दिल्लीची जी घटक संस्था आहे त्याची घटक संस्था आहे. CSIR ची घटक संस्था आहे निरी, हे लक्षात घ्या. CSIR काय आहे? वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद. याचं मुख्यालय हे आहे नवी दिल्लीमध्ये, पण निरीचं मुख्यालय कुठे आहे? नागपूरला.
नागपूर. ठीक आहे. आणि ही CSIR ची घटक संस्था, हे लक्षात घ्यायचं. आणि याचे 5 ठिकाणी विभागीय प्रयोगशाळा आहेत. 5 ठिकाणी कुठे आहेत? चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई या ठिकाणी 5 विभागीय प्रयोगशाळा आहेत. राईट. आता पर्यावरण शास्त्र किंवा अभियांत्रिकीमध्ये जर संशोधनात्मक जे काम केलं जातं, रिसर्च करणं, वेगवेगळे प्रोजेक्ट हाती घेतणं, हे सगळे काम ही संस्था करते. ठीक आहे. तर आपल्याला या संघटनेचं मुख्यालय विचारलं जाऊ शकतं. प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नंतर आहे केंद्रीय प्रदूषण मंडळ, दॅट इज CPCB. आणि ह्या संस्थेची जी कायदेशीर स्थापना जी झाली आहे ती 1974च्या जल अधिनियमनुसार झालेली आहे. ठीक आहे. जल प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण एक अधिनियम होता, जो 74चा नियम आहे, त्याच्या अंतर्गत झालेली. ठीक आहे. आणि ह्या मंडळाकडे ना 81 साली प्रतिबंधक आणि प्रदूषण नियंत्रणाचे पण अधिकार आले. राईट. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं की ह्याची स्थापना केव्हा झाली, कोणाच्या अंतर्गत झाली? 1974चा जो जल अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत झाले. इथे आपल्याला 2 प्रश्न कळतात. पहिलं तर ह्याची स्थापना कळते केंद्रीय प्रदूषण मंडळाची, आणि दुसरी गोष्ट अशी कळते की जल अधिनियमचा जो वर्ष आहे, जल अधिनियमचं वर्ष काय? 1974. म्हणजे साधारणतः तुमच्या लक्षात येईल की स्वातंत्र्यानंतर जर गोष्टी लक्षात घेतलात, पर्यावरणासंबंधीचे जे ऍक्शन झाले ते 1971च्या नंतर झालेले आहेत. ठीक आहे. जलवायू प्रदूषण प्रतिबंधन आणि ओव्हरऑल काय की क्लायमेट चेंज वरती जे काही ऍक्शन्स घ्यायचे, हवेची जी गुणवत्ता आहे, प्रदूषणाची पातळी आहे, या सगळ्या बाबतीत केंद्र सरकारला सल्ला देण्याचं काम ही संघटना करते. आणि हे एक इम्पॉर्टंट संघटना आहे, केंद्र सरकारसाठी काम करते. आणि असंच एक सेम संस्था आहे की जी महाराष्ट्रासाठी काम करते, तिचं नाव आहे MPCB, म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. ठीक आहे. याची स्थापना झाली 1970 मध्ये. आणि सेम कार्य आहे, प्रदूषण प्रतिबंधक आणि नियंत्रण, माहिती गोळा करणं आणि पोल्युशन कंट्रोलसाठी काही कार्यक्रम हाती घेणं आणि ते कार्यक्रम राबवणं, हे सगळे काम हे मंडळ करतं. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. आणि 1970 मध्ये स्थापना झाली. बरं, प्रदूषणाच्या बाबतीत का चर्चा होते? कारण की हा जो लॉकडाऊनचा टाइम गेलाय, कारण की प्रदूषण किंवा क्लायमेट हे खूप इम्पॉर्टंट शब्द आहेत. आताच्या मागच्या 4, 5, 6 वर्षांमधले खूप इम्पॉर्टंट शब्द आहेत. परीक्षेमध्ये आपण बघितलं तर क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या टॉपिक्स वरती बऱ्याचदा ग्लोबल वॉर्मिंग, ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बरेचसे प्रश्न आलेले असतात, बरेचसे प्रश्न. म्हणून ह्या संस्था इम्पॉर्टंट आहेत. राईट. पुढे जाऊया. BHNS, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. आता ही एक वन्यजीव संशोधन संघटना, याची स्थापना झाली 1883 मध्ये. आणि ही नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे. म्हणजे ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नाहीये. राईट. अशासकीय संघटना आहे आणि स्थापना आहे, याचं मुख्यालय आहे मुंबईमध्ये. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, BHNS नावावरूनच कळते की मुंबईमध्ये याचं मुख्यालय आहे. राईट. आणि दुसरी गोष्ट की अनुदानाद्वारे या संघटना संशोधन उपक्रमांना हातभार लावतात. आणि BHNS एक शोधपत्रिका, म्हणजे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी शोधपत्रिका, हे नियतकालिक सुद्धा प्रकाशित करतं. ह्याच्या बाबतीत आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हे एक नियतकालिक प्रकाशित करतं. ठीक आहे. तर तुम्हाला होमवर्क असा आहे की डॉक्टर सलीम अली यांच्याबद्दल तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगणार आहात किंवा तुम्ही ईमेल करणार आहात. जशा पद्धतीने तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करणार तर तुम्ही मला ह्यांच्याबद्दल सांगणार, कारण की BHNS आणि डॉक्टर सलीम अली यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. नंतर आहे वन्यजीव संस्था, भारतीय वन्यजीव संस्था म्हणजे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. स्थापना आहे 1982 मध्ये. आणि ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संस्था आहे. ठीक आहे. तर प्रशिक्षण कार्यक्रम, शैक्षणिक अभ्यासक्रम, वन्यजीव संशोधन या सगळ्या गोष्टींना ही संस्था सल्ला देते, प्रशिक्षण, ट्रेनिंगसाठी. ठीक आहे. ट्रेनिंगसाठी. ठीक आहे. आणि जे बायोडायव्हर्सिटीशी संबंधित विषयावर या संघटनेमध्ये भारतभर संशोधन सुरू असताना याचं मुख्यालय आहे देहरादून येथे. ठीक आहे. देहरादून येथे याचं मुख्यालय आहे.
पुढे आहे IUCN, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना. या संघटनेची स्थापना झाली आहे 5 ऑक्टोबर 1948 मध्ये आणि ही जगातली पहिली पर्यावरण संघटना म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, तर ह्या संघटनेने काय केलंय की सरकारी आणि नागरी संघटनांना एकत्र आणून निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या ध्येय धोरणांचा स्वीकार केलेला आहे. राईट, आणि याचं मुख्यालय जे आहे ते स्वित्झर्लंडला आहे. आता ह्याच्यामध्ये काय की आंतरराष्ट्रीय सहकार्य करणं आणि असे कार्यक्रम आखणं की जे इंटरनॅशनल लेवलला काम करतात आणि जे काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्या सर्व डेव्हलप्ड नेशन्स आणि डेव्हलपिंग कंट्रीज या सगळ्यांनी एकत्रित येऊन नेचर प्रोटेक्शनसाठी काम केलं पाहिजे यासाठी संघटना काम करते. ठीक आहे, जसं पाणथळ जमिनीसाठी रामसर करार जो झाला होता तो आपण रामसर कराराविषयी पण एका लेक्चरमध्ये बोलणार आहोत पुढे. भारतातली जी रामसर स्थळं आहेत त्याच्याबद्दल चर्चा करूयात कारण की तो वेगळा टॉपिक आहे. राईट, जागतिक वारसा करार आहे किंवा सिटी आहे, तर या सगळ्या गोष्टींचे जे हे जे महत्वाचे करार आहे ह्याच्यामध्ये या IUCNचा खूप मोलाचा वाटा आहे. ठीक आहे, IUCNचा वाटा खूप इम्पॉर्टंट आहे. राईट, नंतर 1980 मध्ये UNEP किंवा वर्ल्ड वाईड फंड या सगळ्यांनी जागतिक संवर्धन धोरण जाहीर केलेलं आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी काय की शाश्वत विकासाची संकल्पना ठरवलेली आहे. शाश्वत विकास म्हणजे काय तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर ही खूप इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहे. आपण ह्याच्याबद्दल पण बोलणार आहोत कारण की शाश्वत विकास हा पर्यावरण आणि काय इकॉनॉमिक्स दोन्ही गोष्टीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आपल्याला आहे SDGs असतात ना इकॉनॉमिक्स मध्ये, स्पेशली एक सेकंड इकॉनॉमिक्स राज्यसेवा जे देत आहेत ना त्यांना माहिती आहे की इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला SDG शाश्वत विकास हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो परीक्षेला विचारला जातो. दरवर्षी प्रश्न येतोच, म्हणजे येतो हमखास येतो. तर याच्याबद्दल आपण सेपरेट लेक्चर मध्ये नक्की बोलूया. ठीक आहे, पुढे आहे वर्ल्ड वाईड फंड. याची स्थापना 1961 मध्ये एप्रिल मध्ये केली गेली आहे आणि ही कुठे केली गेली आहे IUCNच्याच स्वित्झर्लंडच्या ज्या मुख्यालयामध्ये स्थापना करण्यात आली. IUCNचं जे मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये तिथेच ही वर्ल्ड वाईड फंडची स्थापना करण्यात आली. आणि पांडा हे जे हा जो लोगो दिसतोय इथे आपल्याला, हा लोगो जो आहे हा याचं बोधचिन्ह आहे. म्हणजे बोधचिन्ह म्हणजेच लोगो. पांडा हा प्राणी वर्ल्ड वाईड फंडचं बोधचिन्ह आहे. ठीक आहे, तर ह्यांचं काय, हे नेमकं काय करतात तर हे वर्ल्ड वाईड फंडचं वन्यजीव व्यापार पथक आहे. ट्रेड रेकॉर्ड ऑफ फ्लोरा अँड फॉना अँड कॉमर्स म्हणजे ट्रॅफिक, हे जे वन्यजीव व्यापार पथक आहे ही मोहीम यांनी 1986 मध्ये हाती घेतलेली आहे वर्ल्ड वाईड फंडने. ठीक आहे, सो वर्ल्ड वाईड फंडची ही मोहीम आहे ट्रॅफिक वरती UPSC ला प्रश्न आलेला आहे. साधारणतः 2-3 वर्षापूर्वी प्रश्न आलाय आणि दरवर्षी या संघटनांवरती प्रश्न हमखास असतो. ठीक आहे, त्या ट्रॅफिकचा फुल फॉर्म काय, ट्रेड रेकॉर्ड ऑफ फ्लोरा अँड फॉना इन कॉमर्स. ठीक आहे, म्हणजे एखादा प्राणी किंवा वनस्पती यांचं अवैधरित्या ट्रॅफिकिंग तर नाही, ट्रॅफिकिंग म्हणजे व्यापार तर नाही होत आहे, हे सगळं बघण्याचं काम ही संघटना करते. ठीक आहे, हा प्रोग्राम करतो आणि कधीपासून आहे 1986 पासून. पण वर्ल्ड वाईड फंड केव्हापासून आलाय, एप्रिल 1961 पासून आलाय. ठीक आहे, 1961 पासून आहे आणि सेम आहे IUCNच्या मुख्यालयामध्ये स्वित्झर्लंडमध्येच याची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, वेगळं असं मुख्यालय नाहीये. राईट, लक्षात राहील, आय होप लक्षात राहील. नंतर आहे UNEP संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. याची स्थापना झाली 1972 मध्ये नैरोबी केनिया या ठिकाणी 1972. खूप इम्पॉर्टंट आहे हे वर्ष, आपल्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. का, आपण जेव्हा व्याघ्र प्रकल्पाचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला कळेल की हे 70s हा जो कालावधी आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं की जागतिक पर्यावरण विषयक पत्रिका निर्धारित करणारं ते एक आघाडीचं जागतिक पर्यावरण प्राधिकरण, शब्द जड वाटत असतील, प्राधिकरण म्हणजे संस्था आहे. ठीक आहे, वर्ल्ड लेवलची संस्था आहे की जे पर्यावरण विषयक रिपोर्ट पब्लिश करतात.
ठीक आहे. आणि संयुक्त राष्ट्राच्या प्रणाली शाश्वत विकासाच्या पर्यावरणीय परिणामांची सुसंगत पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी ही संघटना प्रोत्साहन देते. स्टेटमेंट जड वाटत असेल पण सोप्या भाषेत हे लक्षात घ्या की सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे गोल आहेत ते अचीव्ह करण्यासाठी कोऑर्डिनेशन करणं आणि इम्प्लिमेंटेशन करणं हे सगळं गोष्ट ही संघटना बघते. ठीक आहे. तर हे खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. तर आय होप तुम्हाला कळलं असेल. इन केस तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही आम्हाला या चॅनल्सवरती फॉलो करा आणि तुमचे जर डाऊट असेल तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता आणि पुढच्या लेक्चर्समध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू सो मच आणि अभ्यास करत राहा. टेक केअर. बाय बाय.